असलेल्या 11 ते 13% असलेल्या मुस्लिमांची असलेली प्रचंड प्रशासन न्याय व्यवस्थेतील दडपशाही हे सगळं विचार करता स्वामीजींसारख्या संन्यासाला पुढे यावं लागलं आणि ज्या काँग्रेसनं अहिंसेच्या मार्गाने देशामध्ये प्रतिकार केला त्याच काँग्रेसला या मराठवाड्यामध्ये मात्र शस्त्र धारण करून बंदुकीच्या साह्यातून किंवा बंदुकीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची भूमिका घ्यावी लागली. हा एक वेगळं वैशिष्ट्य याचं आपल्याला जाणवतं. अर्थात हे स्वातंत्र्य मिळालं हे आज जरी लोकांना स्वातंत्र्याची फळ चाखत असलो आपण तरी जो संघर्ष केला जे रक्त सांडलं ज्या अंधार कोठड्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये असंख्य स्वातंत्र्य सैनिक डांबले गेले त्यांची मानसिकता त्यांची स्थिती काय होती ज्यांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये झोकून दिलं अशांची एक प्रचंड फळी या महाराष्ट्रामध्ये आहे मराठवाड्यामध्ये आहे या आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. अनेक गावात अशी ओळखली जातील की ज्या ठिकाणी 15 ते 20 ही स्वातंत्र्य सैनिकांची घरं आहेत असं सांगितलं जातं. अर्थात आष्टी सारखा भाग हा सीमावर्ती प्रदेश येतो आणि त्या पलीकडे असलेल्या ब्रिटिश प्रदेशांमधून स्वातंत्र्य सैनिकांना बळ निर्माण करण्यासाठी ज्या छावण्या निर्माण करण्यात आल्या या छावण्यांच्या माध्यमातून या रजाकारांविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला प्रतिकार याविषयी अनेकांनी आपल्या संशोधन निबंधातून आणि संशोधन प्रबंधातून मांडणी केलेली आहे. अर्थात या पार्श्वभूमीवर इतिहास संकलन समितीने काही उपक्रम हाती घेतले होते जसे की स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती असतील जो लुप्त झालेला किंवा जो बाजूला पडलेला आहे अशा इतिहासातील काही पुराव्यांचा शोध घेणं असेल काही साहित्यिकांच्या माध्यमातून या मराठवाडा मुक्ती संग्रामांची मांडणी करून पुस्तिका रूपाने प्रकाशित करणं असेल काही फलक असेल काही ज्या घटना घडल्यात प्रत्यक्षामध्ये त्या घटनांना तुरुंगांना बुरुजांना किंवा अशा अनेक महत्वाच्या स्थळांना प्रक्षेत्र भेटी देऊन इतिहासाच्या अभ्यासकांना मराठवाडा मुक्ती संग्रामाची जाणीव करून देणे अशा पद्धतीचे अनेक उपक्रम या इतिहास संकलन समितीने अवलंबिलेले आहेत. अर्थात हंबर्डे महाविद्यालय हे अशा उपक्रमांमध्ये पुढे असतं आणि प्रत्येक अशा उपक्रमांना साथ देणार असतं. त्यांच्याही माध्यमातून आम्ही अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर लांबलेलं प्रास्ताविक किंवा उद्घाटन हे थांबवतो कारण आपल्याला असलेल्या या वक्त्यांना ऐकायचं आहे त्यांना त्यांचे विचार आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मी या इतिहास संकलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हंबर्डे महाविद्यालयाच्या या सहकार्याने या मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्रामाची भूमिका याविषयीच्या चर्चासत्राला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच इतिहास संकलन संस्था मागील वर्षभरापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये किंवा हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठवाड्याचे जे योगदान आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जी अतिशय सुंदर भूमिका स्पष्ट केली की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठवाडा हा सर्वात अग्रगण्य होता आणि त्यामुळं या गोष्टीचं एक विशेष असं महत्त्व होतं. मी या ठिकाणी आता जास्त वेळ न घेता आजचे व्याख्याते वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथील इतिहास विभाग प्रमुख तसेच तेथीलच वैद्यनाथ महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र प्रमुख केंद्र संचालक तसेच आमच्या आणि आपल्या सर्वांच्या कारण बहुतांश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलच प्राध्यापक मंडळी या ठिकाणी समाविष्ट आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य असलेले डॉक्टर बाबासाहेब सेफ सरांना विनंती करतो की आपण हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याची भूमिका या विषयावर आपलं विस्तृत मार्गदर्शन व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब सेफ सर बोला ना. ते बोलत होतो नेमकं वेबिनार आहे चालू आमचा पक्षा आपलंच आहे ऑनलाईन टाकलंय. हां ग्रुपवर आहे. हो
नक्की 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 येणार, नक्की येणार. हो नक्की येणार आहे सर. हो 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 नक्की येणार. चालेल चालेल ठीक आहे, नक्की नक्की. हो 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 हो. नाही आणखी पाठवतो सर मी तुम्हाला 5 मिनिटांनी कॉल करतो. सेफ सर, डॉक्टर बाबासाहेब सेठ. काही अडचण आहे का सेफ सरांना? काही टेक्निकल प्रॉब्लेम दिसतो सेफ सरांना, त्यामुळे सर थोडंसं वेळ लावत आहेत. ला आपला भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्टला, आणि त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर आपला मराठवाडा मुक्त झालेला आहे. काय अडचण आहे का? आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसची भूमिका जी होती त्या भूमिकेपेक्षा अगदी विरुद्ध पद्धतीची भूमिका सुद्धा काँग्रेसला या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे. म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक चालू असलेलं संघर्ष या ठिकाणी हैदराबाद स्टेट काँग्रेसने काही ठिकाणी हिंसक स्वरूपात सुद्धा लढला. यामध्ये कॅम्पची सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. सीमावर्ती भागातील जे हैदराबाद संस्थानातील जिल्हे होते. सेफ सर येतोय आवाज? ओके येतो सर. ओके, तर मी आता आपले व्याख्याते आपणा सर्वांसोबत आहेत. मी सेफ सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम महाराष्ट्र. हॅलो, आवाज येतो सर? हो येतोय सर, नो प्रॉब्लेम. सर्वप्रथम मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या संग्रामाला जवळपास 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याचंच औचित्य साधून मराठवाड्यातील अनेक महाविद्यालय आणि प्रशासकीय क्षेत्रात विविध उपक्रम या निमित्ताने राबवलेले आहेत. नव्या पिढीला दिशा मिळावी व दुर्लक्षित घटकावर संशोधन व्हावे या उद्देशाने आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी व इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने हैदराबाद मुक्ती लढ्यात मराठवाड्याचे योगदान या विषयावर सेमिनारचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SR निंबोरे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांताचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर मुकुंद देवर्षी सर, प्राचार्य कोलेश्वर महाविद्यालय अंबेजोगाई, तसेच आष्टी महाविद्यालयातील इतिहास विभाग म्हणजेच राम लक्ष्मणाची ज्या पद्धतीने जोडी आहे त्या पद्धतीने इतिहास लेखन क्षेत्रात भरीव अशी कामगिरी करणारे इतिहास विभाग प्रमुख माझे मित्र SM वांड्रे सर आणि छोटे बंधू डॉक्टर रवी सातभाई सर, त्याचबरोबर IPSCचे समन्वयक नानवटे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तब्बल 1 वर्ष 1 महिना 2 दिवसाची वाट पाहावी लागली. भारताचा इतिहास हा वेगळा आणि स्वतंत्र आहे. त्याच पद्धतीने मराठवाड्याचा इतिहास देखील एक वेगळा आणि स्वतंत्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात एकूण 563 संस्थाने होती. त्यापैकी महत्वाची जे काही संस्थाने मानली जातात त्याच्यामध्ये हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर यांना महत्वाचं स्थान यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून त्यांचीही थोडक्यात माहिती पाहणे हे गरजेचं वाटतं. मग
गुजरात संस्थानातील एक महत्वपूर्ण संस्थान म्हणून जुनागडचा उल्लेख केला जातो. या जुनागड या संस्थानामध्ये लहान मोठी 222 छोटी राज्य आहेत आणि हे संस्थान महत्वपूर्ण म्हणून ओळखलं जातं. याचे क्षेत्रफळ जे आहे याचे क्षेत्रफळ 3337 चौरस मैलाचे आहे. भौगोलिक आणि आर्थिक दृष्ट्या हे संस्थान महत्वाचं मानलं जातं. येथील प्रजा जी आहेत, येथील प्रजा ही 80% प्रजा ही हिंदू आहे आणि 20% प्रजा ही मुस्लिम आहे. परंतु येथील नवाब जो आहे, येथील नवाब हा मुस्लिम रसूल खान हा होता. तर जुनागड मधील एका संस्थानिकांना कुत्री पाळण्याचा नाद होता आणि त्याने प्रामुख्याने आपल्या रोशन नावाच्या कुत्रीचा विवाह देशी विदेशी लोकांना पत्रिका पाठवून विदेशी लोकांना पत्रिका पाठवून जवळपास 12 लक्ष रुपये त्या काळात खर्च केलेले आपल्याला दिसून येतात. तर एवढा अनाठायी जो काही खर्च आहे तर एवढा अनाठायी खर्च प्रामुख्याने तेथील संस्थानिक करत होते आणि त्याच्या माध्यमातून त्याचा खर्च वसूल करण्यासाठी सर्वसामान्य लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने कर वसूल करत होते. तर सर्वसामान्य लोकांकडे या काळात दुर्लक्ष केलं जात होतं. 14 ऑगस्ट 1947 पर्यंत या संस्थानाने कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला हे जुनागड संस्थान प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये विलीन झालं आणि पाकिस्तानमध्ये विलीन झाल्यानंतर जुनागडची परिस्थिती ही चिघळत गेली आणि त्याला मदत म्हणून भारताची मदत जुनागडच्या राजाने मागितली. त्यावेळेला प्रामुख्याने लष्करी आणि राजकीय आर्थिक निर्बंध लादले गेले. शेवटी 20 फेब्रुवारी 1948 रोजी लोकनिर्णय झाला. त्याच्यानुसार 1,90,870 मते भारताच्या बाजूने झाली आणि फक्त 91 मते ही पाकिस्तानच्या बाजूने पडलेली होती. त्याच पद्धतीनं काश्मीरचं संस्थान देखील त्याच पद्धतीचं होतं. काश्मीर हे देखील भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं संस्थान म्हणून मानलं जातं. या संस्थानाचे क्षेत्रफळ सांगितलं 84,471 चौरस मैलाचे क्षेत्रफळ होतं. येथील बहुसंख्य समाज हा मुस्लिम समाज होता, परंतु राजा जो होता तर राजा हा हिंदू हरिसिंग हा होता. माउंटबॅटन यांनी राजा हरिसिंग यांना पाकिस्तान किंवा भारतात विलीन व्हावं अशा पद्धतीचा संदेश दिला, परंतु तेथील राजाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरवर दडपण आणले आणि म्हणून काश्मीरच्या राजाने भारताची मदत मागितली. शेवटी भारताच्या विलिनीकरणाच्या संदर्भात काश्मीरच्या राजाने सही केल्यामुळे हे काश्मीर संस्थान देखील भारतात विलीन झालेलं होतं. त्याच पद्धतीने हैदराबाद संस्थान जे आहे ते हैदराबाद संस्थान हे महत्वाचं संस्थान मानलं जातं, कारण हैदराबाद मुक्तीसंग्राम भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता. भारताच्या इतिहासातील एक जागरूक पर्व म्हणून ओळखलं जातं. आजचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात समाविष्ट झालेला होता. या संस्थानावर 224 वर्षाची राजवट होती. म्हणजे 1724 ते 1948 हा निजाम राजवटीचा कालखंड मानला जातो. तर हैदराबादची निजाम राजवट ही भारतीय जनतेला स्वातंत्र्य, समाज आणि संस्कृती यांना पोखरणारी कीड बनलेली होती. सरंजामशाही अर्थव्यवस्था आणि इंग्रजांची गुलामगिरी पद्धत ही निजामशाहीची वैशिष्ट्य मानली जातात. त्यामुळे इंग्रजांनी कोणत्याही निजामाला स्वातंत्र्य लाभू दिले नाही. संस्थानातील लोक हे निजाम सरकारचे गुलाम होते. लोकशाही तत्व प्रणालीचे ते विरोधक होते. 6वा आणि 7वा निजाम हे मुस्लिम धर्माचे प्रेरक होते. मराठवाड्यात धर्म आणि राजकारण सुरू केले. निजामाच्या बाबतीत हैदराबादचे संस्थान भारतीय साम्राज्यात विलीन करून घेण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा लढा चालू होता. तर निजाम राजवटीची स्थापना आणि त्याचा जो कालखंड सांगितला जातो, कारण आपण पाहतो की 1724 मध्ये निजाम राजवटीची स्थापना झाली आणि निजाम राजवटीची स्थापना झाल्यानंतर निजामाचा कार्यकाळ हा 1724 ते 1948 पर्यंत सांगितला जातो. या काळात निजामाची राजवट ही मराठवाड्यात होती. तर पहिला निजाम जो होता तर पहिला निजाम हा निजाम उल मुल्क हा 1724 ते 1748 या कालखंडात होता. दुसरा निजाम 1762 ते 1803. तिसरा निजाम जो होता, तिसरा निजामाचं नाव म्हणजे सिकंदर शाह हा 1803 ते 1829. चौथा निजाम नासिर उद्दौला 1829 ते
1857, पाचवा निजाम अफजल उद्दौला 1857 ते 1869, सहावा निजाम मेहबूब अली 1869 ते 1911, सातवा मीर उस्मान अली 1911 ते 1948. तर अशा पद्धतीनं जवळपास 224 वर्ष हे मराठवाड्यावर निजामाची राजवट ही प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो निजाम होता तो म्हणजे मीर उस्मान अली. हैदराबादचा निजाम याने भारतात विलीन न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे या संस्थानात राष्ट्रवादी भावना ह्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. निजाम याचा अर्थ हा व्यवस्थापक या नावाने सांगितला जातो. 1911 मध्ये तो सत्तेवर आला. सत्तेवर आल्यानंतर त्याला पैसा आणि सत्तेचे जास्त आकर्षण होतं. त्याचा स्वभाव जो होता तर त्याचा स्वभाव हा हट्टी आणि महत्वाकांक्षी होता. त्याची उंची 5 फूट 3 इंच, त्याचा रंग जो होता काळकुटा होता आणि त्याचं वजन जे होतं त्याचं वजन हे 90 पाऊंड वजनाचा होता. तो मेहबूब अलीचा अनौरस पुत्र होता. सातवा निजाम हा अत्यंत कंजूस, जगात श्रीमंत असलेला हा निजाम अत्यंत हलक्या प्रतीचे सुती कपडे वापरत असे. त्याने 35 वर्ष एकच मळकी टोपी वापरलेली होती आणि ती टोपी देखील स्वतः शिवलेली होती. स्वतःच्या घरामध्ये 100 माणसाला पुरतील असे जेवणाची ताटे असताना देखील तो साध्या टीनच्या ताटात चटईवर बसून भोजन करत असे. त्याला सोन्या चांदी जड जवाहीर याचा तो लोभी होता. त्याच्या जनानखान्यामध्ये 42 बेगमा, 50 मुले, 46 नातवंडे, 16 सुना, 44 दासीपुत्र एवढा त्याचा मोठा परिवार होता. तर निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा छळ मोठ्या प्रमाणात झालेला होता. धर्मांतर, मूर्तीभंजन, मंदिराचा नाश एकंदरीत निजामाच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर याच काळामध्ये हिंदूंच्या शैक्षणिक शिक्षणाचा दर्जा देखील घसरलेला होता असं आपल्याला म्हणता येईल. परंतु मीर उस्मान अलीच्या काळामध्ये आधुनिक प्रशासनाचा पाया त्याच्या काळामध्ये घातलेला आपल्याला दिसून येतो. याच्याच काळामध्ये दळणवळणाच्या काही योजना त्याने राबवलेल्या होत्या. नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती केलेली होती. त्याच्या माध्यमातून त्याने प्रशासन राबवण्याचाही धोरण राबवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर याच्याच काळामध्ये आपण पाहतो की प्रामुख्याने उच्च शिक्षणाचे द्वारे जे आहेत उच्च शिक्षणाचे द्वारे खुले करण्याचं काम त्याच्या काळात झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण मराठवाड्यातील अनेक तरुण हे हैदराबादला शिक्षण घेण्यासाठी जात असत आणि त्या ठिकाणी म्हणजेच 1917 मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना त्या काळात झालेली आपल्याला दिसून येते. कारण या काळात मराठवाड्यात एकही कॉलेज नव्हतं आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्याने हैदराबादला जावं लागत होतं. कारण आपण पाहतो की मराठवाडा हा पूर्वीपासून मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शिक्षणाची गंगा नव्हती किंवा शिक्षणाचा विकास झालेला नव्हता. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले त्याच्यानंतर मराठवाड्याचा त्यांनी अभ्यास केला आणि मराठवाड्याचा अभ्यास केल्यानंतर मराठवाड्यातील दारिद्र्य दूर करण्यासाठी शिक्षणाची गंगा या ठिकाणी रुजवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं आणि मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठवाड्यात शिक्षणाची द्वारे ही प्रामुख्याने खुली झालेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर याच काळामध्ये पुरातत्व खात्याची निर्मिती देखील झालेली आहे. तांत्रिक प्रगतीसाठी मेडिकल कॉलेज ही प्रामुख्याने मीर उस्मान अली यांनी सुरू केलेली होती. देशी भाषेतून वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज देखील या कालखंडात सुरू झालेले आपल्याला दिसून येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर हैदराबाद संस्थानाची भौगोलिक रचना सांगत असताना या हैदराबाद संस्थानाचं क्षेत्रफळ हे 82,313 मैलाचं होतं. येथील लोकसंख्या 1941च्या जनगणनेनुसार 1,63,38,538 एवढी होती. प्रशासनाच्या सोयीसाठी एकंदरीत 16 जिल्ह्यात या हैदराबाद संस्थानाचे विभाजन करण्यात आलेलं होतं. हैदराबाद संस्थान हे 3 भाषिक मिळून तयार झालेले होते. त्याच्यामध्ये तेलुगू, मुस्लिम, कन्नड या 3 भाषा बोलल्या जात होत्या. याशिवाय येथील राज्यकर्त्यांची भाषा ही उर्दू होती आणि म्हणून तेलंगणा विभागात 8 जिल्हे, मराठवाड्यातील 5 जिल्हे, त्याच्यामध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद या 5 जिल्ह्यांचा समावेश होता. त्याचबरोबर मराठवाड्याची बोलीभाषा जी होती तर मराठवाड्याची बोलीभाषा ही मराठी होती. कर्नाटक विभागात बिदर, गुलबर्गा, रायचूर या 3 जिल्ह्यांचा समावेश होता आणि येथील भाषा जी होती तर येथील भाषा ही कन्नड होती.
तर हैदराबाद संस्थानात एकूण 22,360 शहरे, 22,360 खेडी आणि शहरांची संख्या ही 138 सांगितली जाते. या संस्थानावर मुस्लिम लोकांचा पगडा हा जास्त होता. एकंदरीत लोकसंख्यापैकी 85% लोकसंख्या ही प्रामुख्याने हिंदू होती. 10% लोक हे मुस्लिम व 5% लोक हे अल्पसंख्याक होते. या संस्थानातील राजा हा मुस्लिम असल्यामुळे सरकारी नोकरीत आणि प्रशासनात मुस्लिम वर्गाला महत्वाची पदे किंवा महत्वाचं स्थान दिलं जात होतं. हिंदू लोकांवर मात्र अन्याय, अत्याचार किंवा वेगवेगळ्या प्रकारची निर्बंध ही लादली जात होती. तर हैदराबाद संस्थानात एकूण 7 निजाम होऊन गेलेली होती. मीर उस्मान अली हा पहिला आणि मीर कमरुद्दीन हा पहिला आणि निजाम मीर उस्मान अली हा शेवटचा निजाम म्हणून ओळखला जातो. परंतु निजाम आणि मराठा यांच्यामध्ये मराठवाड्यात सत्ता संघर्ष निर्माण झाला. त्यात पालखेड, सिंदखेड, उदगीर, खर्डा या लढाईमध्ये पूर्णतः निजामाचा पराभव झालेला होता. तर हैदराबाद संस्थानातील प्रत्येक राज्यकर्त्याने हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार चालवलेला होता. जनतेवर त्याचे प्रेम आणि दया नव्हती. लोक कल्याणकारी कामे केलेली नाहीत. पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे यांना राज्यकारभारात मोलाची स्थाने किंवा मोलाची पद देण्यात आलेली होती. एकंदरीत राजकीय दडपण जे आहे, राजकीय दडपण हिंदू लोकांवर मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून राजकीय दडपशाहीला वाचा फोडण्यासाठी प्रामुख्याने 20वे शतक उजडावे लागलेले आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा आढावा लक्षात घेत असताना निजाम राजवटीच्या कालखंडामध्ये स्थानिकच्या जनतेला दुय्यम वागणूक दिली जात होती. मराठवाड्यातील लोकांच्या पदरी सातत्याने नैराश्य पसरलेलं होतं. हैदराबाद संस्थानातील अंधकार तर गुलामगिरीचे प्रतीक बनलेले होते. ही गुलामगिरी मध्ययुगीन काळात सरंजाहीतून निर्माण झालेली होती. हैदराबाद संस्थानातील जीवनाला मोगलाई जीवन या नावाने संबोधलं जात होतं. कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर प्रामुख्याने औरंगजेबाचे जे काही वारसदार आहेत, हे वारसदार प्रामुख्याने कुचकामी निघाले किंवा त्यांना राज्यकारभार चालवता आला नाही. त्याच्यामुळेच प्रामुख्याने मराठवाड्यावर निजामाची राजवट ही प्रस्थापित झाली किंवा हैदराबाद संस्थानावर निजामाची राजवट ही निर्माण झालेली होती. निजामी राजवटीमध्ये अस्पृश्य समाजावर देखील अनेक प्रकारची बंधने लादलेली होती. हा समाज त्रस्त झालेला होता. हिंदू आणि रजाकार यांच्यामध्ये हा समाज सापडला होता. या समाजाला अत्यंत हीन दर्जाची कामे करावी लागत होती. मुस्लिम लोक सुद्धा या लोकांवर स्वतःचं वर्चस्व गाजवत असत. हिंदू लोकांनी जर कामाला नकार दिला तर त्यांना फटके खावी लागत होती. आणि निजाम राजवटीच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना निजाम राजवटीच्या कालखंडात सरंजामशाही ही एक महत्वाचा मूळ गाभा म्हणून संबोधली जाते. या अर्थव्यवस्थेवर निजामशाहीचे नियंत्रण प्रस्थापित झालेले होते. पहिला निजाम हा सरंजामशाहीचा जनक होता. निजाम काळात मराठवाड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती होता. जमीन महसूल हे उत्पन्नाचं मूळ साधन होतं. शेती ही निसर्गावर अवलंबून होती. निजाम सरकारने मराठवाड्यातील जमिनीवर अनेक प्रकारचे जाचक कर लादून जमीन महसूल गोळा केला आणि प्रशासन व्यवस्थेत मुस्लिमांची संख्या अधिक असल्यामुळे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी भावना या कालखंडात वाढीस लागलेली होती. पशुपालन हा दुय्यम व्यवसाय असला तरी या काळात या बाबीकडे देखील दुर्लक्ष झालेले होतं. पहिल्या निजामाने सरंजामशाहीचा श्री गणेश केला. त्याच्यानंतरच्या निजामाने लिलाव पद्धतीनुसार मराठवाड्याचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले. उत्पन्न वाढीचे प्रमुख साधन म्हणून कर व्यवस्था आकारली गेली. जमीन महसूल व्यतिरिक्त 1% जकात आणि 2% अबकारी कर आकारण्यात येत असे. अबकारी कर हे निजाम सरकारच्या उत्पादनाचे महत्वाचं साधन बनलं होतं. मराठवाड्यातील नळदुर्ग, पैठण, जालना, औरंगाबाद, अंबाजोगाई आणि हिंगोली या ठिकाणी अनेक जकात नाके निर्माण झालेली होती. याच काळातील धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केला असता या ठिकाणी हिंदू फारसी धर्माचे लोक हे मोठ्या प्रमाणात होते. हिंदू लोक धर्माधिष्ठ होते. निजाम राजवटीत हा समाज मागासलेला होता. तत्कालीन समाजावर धर्माचा पगडा होता. एकूण या समाजावर 7 निजामांनी स्वतःचं आधिपत्य गाजवलेलं होतं. त्यापैकी 5 निजामांनी सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले. इसवी सन 1853 मध्ये सालारजंग पंतप्रधान बनला.
त्यामुळे आधुनिकीकरणाला हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो. मीर मेहबूब अली हा हैदराबाद संस्थानाचा राजा बनला. हा 6वा निजाम होता. त्याने धर्म सहिष्णुतेचे धोरण राबवले. तुमच्यासाठी तुमचा धर्म व माझ्यासाठी माझा धर्म असा आदर्श व उदार धोरण त्यांनी जाहीर केले. 1885 मध्ये हिंदू धर्माचा दसरा आणि मोहरम एकाच दिवशी आल्याने प्रामुख्याने या वेळी निजामाने कडक धोरण राबवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या कडक धोरणामध्ये अशा पद्धतीची काही धोरणं राबवलेली होती की कोणत्याही धार्मिक उत्सवाला धर्म खात्याची परवानगी बंधनकारक असेल. मशिदीपासून 300 मैलापर्यंत वाद्य वाजवता येणार नाही. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी नवीन धार्मिक उत्सव सुरू केला असेल तर त्याचे पुनरुज्जीवन केल्यामुळे शांततेचा भंग केल्यास सरकार त्यावर बंदी घालेल. हैदराबाद शहर व इतर कोणत्याही जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या जास्त असेल तर मंदिराचा विस्तार करता येणार नाही. हैदराबाद राज्य हे इस्लाम राज्य असल्यामुळे सरकार इस्लाम व मुसलमान यांच्यामध्ये सहानुभूती बाळगेल. मिरवणूक काढायची असल्यास जिल्ह्यातील तहसीलदार आणि हैदराबाद शहरातील कमिशनरला 10 दिवस अगोदर ही पूर्व सूचना द्यावी लागत असे. तर एकंदरीत या निजामाच्या धार्मिक धोरणाचे परिणाम हे मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीत निजामांच्या धार्मिक धोरणामुळे मराठवाडा विभागाला हादरे बसले. मुस्लिम समाजाचे मराठवाड्यावर वर्चस्व असल्यामुळे इतर समाजाकडे धार्मिक क्षेत्रात दुर्लक्ष केले. हळूहळू गुलामगिरी सुरुवात झाली. या मराठवाड्यात सार्वजनिक उत्सव सुरू करण्याची प्रथा सुरू झाली. या उत्सवांना मुस्लिम लोकांनी अडथळे निर्माण केले. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक प्रकारे दंगली निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर याच काळामध्ये मुस्लिम म्हणजे इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना निर्माण झालेली होती. इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे मुस्लिमांचे ऐक्य निर्माण करणारी संघटना. तर मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम ही संघटना करत होती. या संघटनेमध्ये एकंदरीत 19 लोकांची कार्यकारिणी होती. त्यामध्ये मराठवाड्यातील 3 सदस्यांचा समावेश होता. परभणी येथील मीर मजहर अली कलीम, त्याचबरोबर नांदेड येथील मौलाना हुसेन झबेरिया, त्या लातूर येथील काशिम रजवी यांचा समावेश होता. तर या संघटनेच्या मागण्या ज्या होत्या तर या संघटनेच्या मागण्या ह्या लोकशाही विरोधच्या होत्या. त्याच्यामध्ये हैदराबादवर सर्व अधिकार बादशहाचे असतील, म्हणजे हैदराबाद संस्थानावर सर्व अधिकार बादशहाचे असतील. स्वराज्य संस्था, कायदेमंडळ यात मुस्लिमांचे प्रतिनिधी जास्त असावेत. मुस्लिमांसाठी स्वतंत्र राजभाषा असावी आणि तीही उर्दू राजभाषा असेल. व्यापार, उद्योग, शेती या क्षेत्रात मुस्लिम वर्गाचा सहभाग वाढवावा. सरकारी नोकऱ्यामध्ये मुस्लिमांची संख्या ही मोठी असावी. अशा पद्धतीच्या या संघटनेच्या मागण्या होत्या. त्याचबरोबर 1944 ला बहादूर यार जंग याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर निजामाचे वर्चस्व या संघटनेत वाढले होते. या संघटनेच्या अध्यक्षपदी काशिम रजवी याची निवड झाली. काशिम रजवीचा उदय हा एखाद्या धूमकेतू सारखा होता. त्याने या संघटनेचे अधिवेशन पहिल्यांदा गुलबर्गा या ठिकाणी बोलवले. त्याने सिद्दीके ये दक्कन नावाचा किताब त्याने बहाल करून घेतला होता. सिद्दीके दक्कन म्हणजे दक्षिणेचा सच्चा मित्र असा त्याचा अर्थ सांगितला जातो. तर त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही प्रामुख्याने म्हणजे हिंदूंवर मोठ्या अन्याय अत्याचाराच्या माध्यमातूनच झाली होती असं आपल्याला म्हणता येईल. तो व्यवसायाने वकील होता. त्याचे शिक्षण BA LLB हे अलीगड विद्यापीठामध्ये झालेले होते. वकिली व्यवसायाची सुरुवात त्यांनी लातूर या ठिकाणी सुरू केलेली होती. तो अत्यंत माथेफिरू, उर्मट, हट्टी स्वभावाचा होता. त्याने या संघटनेला अतिरेकी स्वरूप दिलेले आपल्याला दिसून येते. दक्षिणेत या संघटनेचा प्रसार आणि प्रचार विषारी पद्धतीने केला. मुस्लिम समाज अल्पसंख्याक असून सुद्धा हिंदू समाजावर त्याने वर्चस्व निर्माण केले. या संघटनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये रजाकारी नावाची संघटना ही उदयास आलेली होती. 1940 मध्ये रजाकारी संघटनेची स्थापना काशिम रजवी याने केली. काशिम रजवीने 1940 मध्ये संघटना स्थापन करून 1940 ते 1945 या काळात
या काळात हैदराबाद संस्थानातील सर्व खेडेपाडे गावात या संघटनेची पायमुळं रुजवली गेली. या संघटनात्मक बांधणी गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत त्यांनी केली. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी केलेल्या होत्या. कासिम रजवी हा अत्यंत कडक व अतिरेकी स्वरूपाचा होता. त्याने हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात केले. हिंदूंच्या जमिनी बळकावल्या, जमिनीची विक्री पत्र करून घेतले, खून करणे, लूटमार करणे, दरोडे घालणे, हिंदूंची देवालये नष्ट करणे, स्त्रियांची बेआबरू लुटणे, घरे जाळणे इत्यादी कृत्य हे रजाकारी संघटनेच्या माध्यमातून कासिम रजवी यांनी केलेले होते. आणि म्हणून या संघटनेच्या विरोधात गोविंदभाई पानसरे, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्राफ यांची भूमिका त्याच्यामध्ये महत्वाची होती. त्याच्या माध्यमातूनच अशा कृत्याबद्दल प्रामुख्याने विद्यार्थी देखील प्रामुख्याने या रजाकारी संघटनेच्या विरोधात आणि निजाम सरकारच्या विरोधात आक्रमक पावले विद्यार्थ्यांनी देखील घेतलेली होती. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ सुरू केली. 1938 वर्ष हैदराबाद संस्थानाला नवी दिशा देणारे ठरलेले आपल्याला दिसून येतात. या काळात विद्यार्थी वर्ग अस्वस्थ होता. अन्याय अत्याचाराच्या माध्यमातून तो वर्ग पिळला जात होता. अन्याय अत्याचाराची सीमा वाढलेली होती. आणि म्हणून देशातील अन्य आंदोलनाप्रमाणे या आंदोलनाला विद्यार्थी वर्गांनी देखील पाठिंबा दिला आणि त्याची सुरुवात ही वंदे मातरम चळवळीच्या माध्यमातून झालेली होती. हिंदू विद्यार्थ्यांनी 14 नोव्हेंबर 1938 पासून वंदे मातरम गीत गाण्यास प्रारंभ केलेला होता. त्याला गोविंदभाई श्राफ यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ ही मोठ्या प्रमाणात फोफावलेली आपल्याला दिसून येते. ते विद्यार्थ्यांवर देशभक्तीचे संस्कार घडवत असत. म्हणूनच निजामांनी वंदे मातरम या गीतावर बंदी घातली. याचे पडसाद फक्त मराठवाड्यावरच पडले नाही, तर हैदराबाद संस्थानातील उस्मानिया विद्यापीठामध्ये हिंदू विद्यार्थी जे शिक्षण घेत होते त्यांच्यावर देखील त्याचे पडसाद पडले. येथील विद्यार्थ्यांनी देखील वसतिगृहात प्रामुख्याने संघर्ष निर्माण केला. शेवटी हैदराबाद संस्थानातील विद्यार्थी चळवळीचा जोर लक्षात घेता निजाम सरकारने स्वतःची भूमिका ही नमती घेतली आणि वंदे मातरम चळवळीला प्रामुख्याने सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, विदा सावरकर यांनीही पाठिंबा दिलेला होता असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर रेडिओ केंद्र देखील म्हणजे हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये रेडिओ केंद्राचेही योगदान महत्वपूर्ण ठरलेले आहे. ज्या पद्धतीने आर्य समाजाची भूमिका महत्वाची होती त्याच पद्धतीने रेडिओ केंद्राचे योगदान देखील महत्वपूर्ण ठरलेलं होतं. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यात रेडिओ चालवणाऱ्या संघटनेचे योगदान महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थानातील सर्व जनतेला आंदोलनाबाबत जनजागृती घडवून आणण्याचं काम हे रेडिओ केंद्राने केलेलं होतं. रेडिओ केंद्राच्या माध्यमातून मराठी, हिंदी, तेलुगू, कानडी, इंग्रजी या भाषेतून कार्यक्रम प्रसारित केले जात होते. त्यामध्ये नाटक, हैदराबाद संस्थानातील काही प्रसंग, देशभक्तीपर गीत, कविता, क्रांतिकारकांची गीते हा कार्यक्रम सातत्याने रेडिओ केंद्राच्या माध्यमातून चालू होता. कार्यक्रमाचे प्रसारण सुमारे पाऊण तास नियमितपणे चालत असे. मराठवाडा आणि कर्नाटकाच्या काही भागामध्ये या केंद्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला होता. अशा आंदोलनाला प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमाचे प्रसारण ह्या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून केले हे एक उल्लेखनीय बाब मानले जाते. आणि म्हणून याच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेमध्ये जनजागृती होण्यास सुरुवात झाली आणि स्वातंत्र्य सैनिक एकत्र होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. ज्या पद्धतीने रेडिओ केंद्राची भूमिका ही महत्वाची होती त्याच पद्धतीने या काळातील वृत्तपत्रांची ही भूमिका ही महत्वाची मानली जाते. कारण आपण पाहतो की अंधाऱ्या रात्री ज्या पद्धतीने म्युनिसिपालिटीचे दिवे किंवा नगरपालिकांच्या दिव्यांची भूमिका ही महत्वाची असते त्याच पद्धतीने समाजातील अंधार नाहीसा करण्यासाठी वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची मानली जाते. कारण वृत्तपत्र हे समाज आणि समाज जागृतीचं केंद्र म्हणून म्हटलं जातं, समाज जागृतीचं केंद्र म्हणून त्याकडे पाहिलं जातं. हैदराबाद संस्थानातील अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्याचं काम हे वृत्तपत्रांनी केलेलं होतं. त्या काळात केसरी, मराठवाडा, निजाम विजय, पुढारी, दिनमित्र, सोलापूर समाचार, जनता, मातृभूमी, ज्ञानशक्ती, नवाकाळ, बहिष्कृत भारत, लोकमान्य इत्यादी वृत्तपत्रांची भूमिका यामध्ये महत्वपूर्ण ठरलेली होती. अक्रो वाघमारे यांनी मराठवाडा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी या अंकात निजाम राजवटीच्या विरोधात प्रखरपणे हल्ले केलेले आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रखर आणि ताठर भूमिका
त्यांनी मांडलेली होती. म्हणून त्यांचा उल्लेख हैदराबाद संस्थानातील असंतोषाचे जनक म्हणून केला जातो. 1920 ते 1938 या काळात वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची ठरलेली होती. अकरा वाघमारे यांचे लेख तरुण पिढीला प्रेरणादायी देणारे होते. त्यामुळे मराठवाड्यात हैदराबाद निजामाच्या विरोधात आक्रमक पवित्रा या काळात सुरू झालेल्या होत्या असेच म्हणावे लागेल. 1938 ते 1948 हैदराबाद संस्थानाच्या संबंधी अनेक प्रकारच्या ज्या काही चळवळी मोठ्या प्रमाणात फोफावल्या त्याच्या पाठीमागे वृत्तपत्रांची ही भूमिका महत्वाची होती. त्याच्या कारण आपण पाहतो की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती ही वृत्तपत्राच्या माध्यमातूनच घडून आली होती असं आपल्याला म्हणता येईल. याचबरोबर हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये केवळ स्वातंत्र्य सैनिकांचीच भूमिका महत्वाची नव्हती, तर त्यामध्ये महिलांचंही योगदान महत्वपूर्ण ठरलेलं आहे. कारण हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये महिलांचं योगदान हे महत्वपूर्ण होतं. आणि कारण संपूर्ण मराठवाडा हा मुक्ती संग्रामाच्या विरोधात पेटून उठलेला होता. त्याच्यामध्ये अनेक महिलांनी देखील आपला सहभाग नोंदवलेला होता. त्याच्यामध्ये सेलू, परभणी, औरंगाबाद, नांदेड, धर्माबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर इत्यादी अनेक महिलांनी या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सहभाग नोंदवला. एवढंच नव्हे तर काही महिलांनी भूमिगत राहून स्वतःचं कार्य पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर पूर्ण वेळ या लढ्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता. अन्यायाविरुद्ध नाश करण्यासाठी या काळात काही महिला पुढे आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये शांताबाई कुट्टे, गीताबाई चारठणकर, प्रतिभाबाई वैश्यपायन, आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण याशिवाय अजून कितीतरी स्त्रियांची नावे या आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांचा कार्याचा आढावाही प्रामुख्याने आपल्याला थोडक्यात लक्षात घेता येतो. एवढंच नव्हे तर ज्या स्वातंत्र्य सेनान्यांनी हैदराबाद मुक्त होण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली त्याच्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांची भूमिका ही महत्वाची ठरलेली आहे. कारण स्वामी रामानंद तीर्थ यांना मराठवाड्याचे गांधी या नावाने ओळखले जातात. मराठवाड्याचे गांधी या नावाने त्यांना ओळखलं जातं. एक योद्धा, संन्यासी, राजकारणी संन्यासी म्हणून त्यांचा उल्लेख स्वामीजी बद्दल केला जातो. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. 1928 ते 1948 हा त्यांच्या राजकारणाचा काळ होता. एवढंच नव्हे तर 1952 ते 1962 हे 10 वर्ष त्यांनी खासदारकी औरंगाबाद आणि गुलबर्गा यातून त्यांनी प्रतिनिधित्व केलेले होतं. याच काळामध्ये त्यांनी पीपल्स कॉलेज, योगेश्वरी शिक्षण संस्था यात पुढाकार घेऊन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम या काळात त्यांनी केलेलं होतं. त्यांना इंग्रजी, हिंदी, तेलुगू, कन्नड, उर्दू, संस्कृत या भाषा येत होत्या. कारण त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ हे शिक्षक होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात 600 वस्ती असणाऱ्या हिप्परगा या गावी त्यांनी राष्ट्रीय शाळेची निर्मिती केलेली होती. 1921 मध्ये ती राष्ट्रीय शाळा स्थापन केली. तेथील अनंतराव देशमुख बंधूंनी या शाळेसाठी जागा दिली. त्याचबरोबर त्यांना सहकार्यही केलेलं होतं. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गात जनजागृती निर्माण करून निजाम राजवटीच्या विरोधात वैचारिक जागृती घडून आणण्याचं काम या काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. शेवटी त्यांनी 14 जानेवारी 1932 रोजी त्या ठिकाणी म्हणजे आजही हिप्परगा या गावी जी शाळा आहे त्या शाळेच्या परिसरात एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली त्यांनी 14 जानेवारी 1932 रोजी संन्यास घेतलेला होता. आणि संन्यास घेऊन या काळात ते अंबेजोगाईला आले. आणि अंबेजोगाईला येण्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत बाबासाहेब परांजपे यांनी देखील हिप्परगा येथील शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य केलेलं होतं. स्वामीजी अंबेजोगाईला आले आणि अंबेजोगाईला आल्यानंतर त्यांनी प्रथम योगेश्वरी मंदिराजवळ योगेश्वरी नूतन विद्यालयाची निर्मिती 1935 मध्ये केली. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईला निजाम कालखंडामध्ये मोमिनाबाद या नावाने ओळखलं जात होतं. या ठिकाणी राष्ट्रीय भक्ती आणि राष्ट्रप्रेम याला वाहून त्यांनी घेतलेलं होतं. त्याचबरोबर स्वामीजी आल्यानंतर बाबासाहेबांचंही मन त्या ठिकाणी रमलं नाही. तेही या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर या दोघांनी मिळून
सर्वसामान्य लोकांना शिक्षण देण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी दारोदारी ते फिरत असत आणि दारोदारी फिरत असत आणि आपल्या मुलांना ते शाळेमध्ये येण्यासाठी ते मुलांच्या पालकांना प्रवृत्त करत असत. तुमचे राम आणि लक्ष्मण आमच्या शाळेमध्ये पाठवा, अशा पद्धतीचा संदेश देत असत. एवढंच नव्हे तर हे शाळा चालवण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी जे काही अन्नधान्य आहेत, अन्नधान्याची मदत प्रामुख्याने केली जात होती. याच छोट्या वृक्षाचं रूपांतर प्रामुख्याने वटवृक्षामध्ये झालं. 1956 मध्ये कला विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी स्थापन झालं. त्याचबरोबर त्याच्याच माध्यमातून SRT कॉलेजची निर्मिती 1972 मध्ये झाली. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेतली आणि त्याच्या माध्यमातून निजाम सरकारला सळोके पळो करून सोडण्याचं काम या काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी घेतलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यांचं योगदान महत्वपूर्ण राहिलेलं आपल्याला दिसून येतं. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतच प्रामुख्याने ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं ते म्हणजे बाबासाहेब परांजपे. कारण बाबासाहेब परांजपे यांचं पूर्ण नाव जे सांगितलं जातं ते म्हणजे रामचंद्र गोविंद परांजपे. 1 जुलै 1907 रोजी पुणे जिल्ह्यात बाबासाहेब परांजपेंचा उर्फ रामचंद्र गोविंद परांजपे यांचा जन्म झाला. त्यांच्या राष्ट्रीय विचारांचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. त्यांचं घराणे हे भिक्षुकांचं घराणं म्हणून ओळखलं जात होतं. आजोबा जे आहेत, आजोबा हे भिक्षुकी करत असत. आपल्या मुलांना भिक्षुकी करू द्यायची नाही अशी धारणा ही त्यांची होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला शिक्षण दिलं, म्हणजे गोविंदरावांना शिक्षण दिलं. आणि गोविंदरावांना शिक्षण दिल्यानंतर त्यांचे वडील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी फॅशन मास्टर म्हणून काम करत होते. गोविंदरावांना 4 अपत्य होती आणि त्याच्यामध्ये 4 मुलं आणि 2 मुली असा त्यांचा परिवार होता. तिसरे अपत्य म्हणजे बाबासाहेबांचे शिक्षण हे सोलापूर या ठिकाणी झालेले होते. सोलापूर येथील हरिबाई देवकरण या माध्यमिक हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BSc ची पदवी प्राप्त केलेली होती. कारण बाबासाहेब परांजपेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की धगधगते यज्ञकुंड किंवा वादळी व्यक्तिमत्व म्हणजेच बाबासाहेब परांजपे होय. त्यांच्यावर महात्मा गांधी, साने गुरुजी, विदा सावरकर, विनोबा भावे यांच्या विचाराचा प्रभाव होता. कारण बाबासाहेब परांजपे यांनी ज्यावेळेला हिप्परगा या ठिकाणी स्वामीजी सोबत हिप्परगा या ठिकाणी आले, त्या ठिकाणी त्यांनी स्वामीजी सोबत खांद्याला खांदा लावून शिक्षक वृत्तीचं काम केलं. अनेक विद्यार्थी घडवले. कारण त्यांचा एक उद्देश होता ते म्हणजे ज्ञाननिष्ठा, शिक्षकांच्या अंगी ज्ञाननिष्ठा असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या अंगी समाजनिष्ठा असणे आवश्यक आहे, असं मत हे बाबासाहेबांचं होतं. त्याचबरोबर 1935 मध्ये बाबासाहेब ही आंबेजोगाईला आले. आंबेजोगाईला आल्यानंतर त्यांनी देखील योगेश्वरी शिक्षण संस्थेचा कायापालट घडून आणण्यासाठी काम केलेलं होतं. एवढंच नव्हे तर 1952 मध्ये बीड जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून प्रजा समाजवादी पक्षाकडून ते निवडून आलेले होते. त्यांचे विरोधक जे होते तर त्यांचे विरोधक श्रीधर नाईक यांचा पराभव त्यांनी केलेला होता. कारण त्या दोघांनी एकत्र मिळून प्रचार केला. त्यावेळी प्रचार करण्याच्या वेळी त्यांना त्यावेळेला फक्त 750 रुपये खर्च आलेला होता. याचबरोबर ज्यावेळेस ते खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर फक्त ते एकदा दिल्लीला गेलेले होते आणि एकदा दिल्लीला गेल्यानंतर जात असताना त्यांना प्रथम दर्जाचं तिकीट देखील प्राप्त झालेलं होतं. तरी देखील त्यांनी 3ऱ्या क्रमांकाच्या म्हणजे साध्या बोगीमध्ये बसून प्रवास केलेला होता आणि साध्या बोगीमध्ये बसून प्रवास करत असताना या बोगीतील समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न जाणून घेण्याचाही प्रयत्न या काळात त्यांनी केलेला होता. खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी एकही पैसा TADAच्या माध्यमातून घेतलेला नव्हता. एवढंच नव्हे तर त्यांच्याच काळामध्ये मुरुड येथील भारतातील पहिले खादी ग्राम उद्योग त्यांनीच सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर असताना म्हणजेच 1955 ते 1965 या काळात
कमवा आणि शिका नावाची योजना या काळात त्यांनी सुरू केलेली होती. त्याचबरोबर दलित आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेतील असंही मत त्यांचं होतं. योगेश्वरी शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद 1960 मध्ये त्यांनी भूषवलं. त्याचबरोबर 1962 मध्ये त्यांनी मराठवाड्याचा विकास हा प्रश्न घेऊन लातूर मधून विधानसभा लढवली होती. त्यात त्यांचा पराभव केशवराव सोनवणे यांनी केलेला होता. एवढंच नव्हतं, मराठवाडा अंकाचे ते पालकत्व देखील त्यांनी स्वीकारलेलं होतं. अशा पद्धतीचं काम बाबासाहेब परांजपे यांनी केलेलं होतं. कारण बाबासाहेब परांजपे हे क्रांतिकारक होते. त्यांनी सोलापूर, पुणे या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं जे काही तंत्र आहे त्यांनी अवगत केलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकवण्याचंही काम या काळात केलेलं होतं आणि निजाम सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब परांजपेंचं वैवाहिक जीवन जो आहे ते महत्वाचं मानलं जातं. कारण प्राचीन काळामध्ये हिंदू धर्मात विवाह हा एक संस्कार मानला जातो. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांच्या पाठीमागे देखील सिंधुताईचा हात असलेला आपल्याला दिसून येतो. कारण बाबासाहेब परांजपेंनी एक शपथ घेतलेली होती की जोपर्यंत मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त होत नाही तोपर्यंत मी विवाहबद्ध होणार नाही, अशा पद्धतीची शपथ त्यांनी घेतलेली होती. आणि म्हणून वयाच्या 46व्या वर्षी बाबासाहेबांनी सिंधुताई सोबत विवाह केलेला होता. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी बाबासाहेबांना म्हटले होते की बाबासाहेब, तुम्ही लग्न करणार आहात हे मी ऐकतो, तुमचा पैसा संग्रह करण्याची तर तुमची वृत्ती नाही, त्यामुळे संसारात त्रास निर्माण होईल. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की संसाराची जबाबदारी ही सिंधूने घेतलेली आहे. त्या हेतूनेच बाबासाहेबांच्या संसाराची जबाबदारी ही सिंधुताईंनी उचलली होती. कारण सिंधुताई ह्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील मेडशी या गावच्या होत्या. त्यांचं घराणं जे आहे त्यांचं घराणं हे संपतराव पाटलांचं घराणं किंवा संपतराव घुगे पाटील हे त्यांचं मोठं घराणं होतं. त्या एक विधवा होत्या. विधवा असताना देखील त्यांनी बाबासाहेबांनी विधवा स्त्रीची विवाह करणे त्या काळात एक प्रकारची तारेवरची कसरतच होती. कारण या घटनेचा बाबासाहेबांच्या जीवनावर विपरीत परिणाम झालेला होता. कारण त्यांना समाजाने वागणूक दुय्यम दर्जाची दिलेली आपल्याला दिसून येते. कारण काही वेळेला असंही माझ्या सांगण्यात आलेलं होतं की एका कार्यक्रमासाठी सिंधुताई आणि लोहिया मॅडम या गेलेल्या होत्या. त्यावेळेला म्हणजे उच्च वर्गातील स्त्रियांचे पात्र हे वेगळे टाकले होती आणि या दोघींची पात्र ही वेगळी टाकली होती. म्हणजे अशा पद्धतीने एक समाजाचा पाहण्याचा जो काही विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाह असल्यामुळे या समाजाचा पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता तर तो समाजाचा दृष्टिकोन हा त्यावेळी वेगळाच होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी या बाबीकडे देखील दुर्लक्ष केलं. त्या बाबासाहेबांनी अंबेजोगाई सोडून प्रामुख्याने लातूरला गेले. लातूरला देखील त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य चालू ठेवलेलं होतं. मुरुड या ठिकाणी एक शाळा सुरू केली, जनता विद्यालयाची स्थापना त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर गुंजोटीला श्रीकृष्ण विद्यालय यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने बाबासाहेबांचंही योगदान ह्या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये महत्वपूर्ण राहिलेलं होतं. त्याचबरोबर या काळामध्ये प्रामुख्याने गोविंदभाई सराफ, आनंद भालेराव, दिगंबरराव बिंदू या लोकांच्या माध्यमातून निजामशाही विरोधात आक्रमक पावित्र्य घेतला. त्याच्या माध्यमातून शेवटी प्रामुख्याने सरदार वल्लभभाई पटेल, व्ही मेनन यांनी पोलीस लष्करी कारवाई केली. त्याच्या माध्यमातून निजाम सरकारला नमतं व्हावं लागलं. शेवटी प्रामुख्याने निजामाच्या जोखडातून 17 सप्टेंबर 1948 हा दिवस उजडला गेला आणि निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला. आणि मग याचीच परिणिती म्हणून प्रामुख्याने आजच्या सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे की 17 सप्टेंबर हा दिवस फक्त मराठवाड्यापुरताच साजरा करता कामा नये, तर तो संपूर्ण भारतामध्ये येत्या 17 सप्टेंबर पासून साजरा करावा अशा पद्धतीचं परिपत्रक देखील प्रामुख्याने
काढलेलं आहे. अशा पद्धतीनं मला संयोजकांनी माझं मत थोडक्यात मांडण्याची परवानगी दिली, त्याबद्दल हंबर्डे महाविद्यालय आणि इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांत यांचे मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय सुंदररित्या आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान या विषयावर विस्तृत असा आपण प्रकाश टाकला. या मुक्तीसंग्रामामध्ये विविध जे क्रांतिकारक सहभागी होते यांच्यासुद्धा योगदानावर आपण विस्तृत प्रकाश टाकला. यामध्ये स्वामीजी असतील, परांजपे असतील आणि शकुंतलाताई असतील. तर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार व्यक्त करतो. तसेच नुकतंच केंद्र सरकारने जे परिपत्रक काढलं की हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा हा जो 17 सप्टेंबर हा दिवस आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा, त्याबद्दल केंद्र सरकारचे सुद्धा आपण सर्व मराठवाडावासी आणि हैदराबाद संस्थानातील सर्व लोकांनी आभार व्यक्त करणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे. पुढच्या वर्षीपासून सर्व देशभरामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस एक महत्त्वपूर्ण दिवस ज्याला म्हणतो किंवा राष्ट्रीय उत्सव ज्याला म्हणतो असा उत्सव म्हणून देशभरामध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्याबद्दल परत एकदा केंद्र सरकारचे आपण आभार मानूयात. शेफ सर, आपण अतिशय सुंदर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सोपानराव निंबोरे सरांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर. धन्यवाद सर. आवाज येतोय? येतोय सर. ओके ओके, येस, थँक्यू. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना न्यू दिल्ली पुरस्कृत इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार हैदराबाद मुक्ती लढ्यात मराठवाड्याची भूमिका या विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आभासी पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. या वेबिनारसाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय अतुल शेठजी मेहर काका, त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सोपानरावजी निंबोरे सर, त्याचप्रमाणे आज ज्या प्रमुख दोन वक्त्यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केले असे प्राचार्य डॉक्टर एम.ए. देवर्षी सर, अध्यक्ष इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र देवगिरी प्रांत, यांनी आपल्याला प्रास्ताविकपर शुभेच्छा दिल्या आणि आपल्या ओघवत्या वाणीमध्ये अतिशय आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे इतिहास विभाग प्रमुख वैद्यनाथ कॉलेज परळी वैद्यनाथ, त्याचप्रमाणे अभ्यास मंडळ सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब सेठ यांनी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विवेचन केलं. हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये मराठवाड्याची भूमिका आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आपल्या समोर मांडली. त्याचप्रमाणे या वेबिनारचं आयोजन करणारे आमचे महाविद्यालयातील सहकारी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सखाराम वांढरे सर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी व तंत्रस्नेही शिक्षक डॉक्टर रवी साधभाई सर, त्याचप्रमाणे ऑर्गनायझिंग कमिटी प्रोफेसर पी.सी. जयस्वाल, प्रोफेसर एस.ए. टाळके, प्रोफेसर आर.आर. कांबळे, या सर्वांनी अतिशय एक चांगला विषय घेऊन आपल्या समोर या वेबिनारचं आयोजन केलं आणि आपल्याला या चांगल्या वक्त्यांचे या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये मराठवाड्याची भूमिका, ज्याप्रमाणे आपल्याला सर्वांना हैदराबाद मुक्ती लढा जवळपास आपल्याला बराचसा माहिती आहे, परंतु जे अंग आपल्याला माहिती नव्हतं तेही अंग या दोन वक्त्यांनी आपल्या समोर मांडले आणि ते याच्यावरती प्रकाश टाकला.
आपल्या सर्वांना माहिती आहे 17 सप्टेंबर 1948 ला म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर तब्बल 13 महिन्यानंतर आपण या निजामाच्या राजवटीतून या जोखडातून मुक्त झालो. हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आणि या लढ्यामध्ये विविध क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये विद्यार्थी असतील, क्रांतिकारक असतील, महिला असतील, या सर्वांनी योगदान दिलं. कारण का तर ही निजामी राजवट ज्याप्रमाणे शेख सरांनी सांगितलं जवळपास मागील 6 दशकापासून म्हणजे 1724 ते 1948 जवळपास 200-225 वर्षे या निजाम राजवटीमध्ये ही मराठवाड्यातील जनता नव्हे तर या हैदराबाद संस्थानातील जनता पिसलेली होती. जरी या हैदराबाद संस्थानामध्ये 85% लोक हिंदू समाजाचे राहत असले परंतु इथला राजा हा मुस्लिम होता आणि त्याकडे असणारा जो काही सरसेनापती होता निजामाचा कासिम रजवी यांनी जी मिजलिसे इत्तेहादुल मुसलमीन ही जी रजाकारी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून या संस्थानामध्ये राहत असणाऱ्या रयतेवर जे काही अतिशय अत्याचार, क्रूर असे अत्याचार त्या ठिकाणी केले त्यांनी आणि त्याचाच कुठंतरी अंत म्हणून या ठिकाणी या मराठवाड्यातील जनतेने उठाव केला. त्यामध्ये क्रांतिकारकांनी त्यामध्ये अग्रस्थानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा लढा लढलो. या मराठवाड्यातील जनता ते नाव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, मग त्यांच्यासोबतच इतर सर्व क्रांतिकारक त्यांचंही या ठिकाणी मी स्मरण करतो. मग बाबासाहेब परांजपे असतील, दिगंबरराव बिंदू असतील, गोविंदभाई श्राफ असतील, रविनारायण रेड्डी असतील, त्याचप्रमाणे मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळकी असतील. या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामधून जवळपास सर्व तालुक्यांमध्ये आपल्याला या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये सहभागी झालेले लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. आमच्या आष्टीमध्ये सुद्धा माझे स्वतःचे आजोबा सुद्धा या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये सहभागी होते. त्याचप्रमाणे धोंडीबापू हंबर्डे असतील, या ठिकाणी चौधरी आहेत, काकडे असतील, काकडे पाटील, अनेकांनी या हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या सर्वच महामानवांना, या क्रांतिकारकांना या ठिकाणी मी स्मरण करतो. आणि शेख सरांनी सांगितलं की या ठिकाणी 565 संस्थान होते, त्यापैकी 3 संस्थान भारतामध्ये विलीन होत नव्हते. म्हणून भारताला त्यावेळी ही पोलिसी कारवाई करावी लागली आणि हैदराबाद संस्थांमध्ये ऑपरेशन पोलो हे राबवावं लागलं. देवर्षी सरांनी सांगितलं की जी काँग्रेस अहिंसेच्या मार्गाने लढणारी काँग्रेस मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये बंदुकीच्या साह्याने उतरली, ते सुद्धा या ठिकाणी विशेष अधोरेखित करण्यासारखं आहे. आणि या 224 वर्षाच्या या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या स्तरातील विविध क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपले योगदान दिलेलं आहे. मग त्यामध्ये या 224 वर्षामध्ये निजामाने या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांवर अत्याचार केले, लोकांना धार्मिक गुलामगिरीमध्ये नेलं, शिक्षणावरती कशा प्रकारची बंदी होती, त्या प्रकारे संस्कृती आपल्याकडे त्यांनी एक प्रकारची मुस्लिम संस्कृती या ठिकाणी रुजवण्यासाठी प्रयत्न केले रजाकारांनी. या मीर उस्मान अलीच्या काळामध्ये शेवटचा जो निजाम होता त्याच्याच काळामध्ये उच्च शिक्षण आणि दळणवळणाच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. परंतु ह्या सुविधा जरी निर्माण केल्या असल्या तरी त्या त्यांच्याच फायद्यासाठी, म्हणजे या भागामधून जो काही कर वसूल केला जायचा तो कर वसूल करण्यासाठी आणि या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले. जगात सर्वात श्रीमंत असे हे संस्थान, परंतु अतिशय कंजूस असलेला हा निजाम त्यांनी यावेळी सांगितलं. परंतु त्याच्याच काळामध्ये पुरातत्व विभागाची स्थापना, मेडिकल इंजिनिअरिंगची स्थापना त्या ठिकाणी 1917 मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. त्याचबरोबर
या निजामाच्या काळात मराठवाड्यामध्ये 1881 ला केलेली खाणेशुमारी आणि 1891 ची इसमवारी यामध्ये जे काही या हैदराबाद संस्थांमध्ये राहत असणारी जनता आहे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता आणि या शेतीवर विविध प्रकारचा कर त्या ठिकाणी तो निजाम गोळा करत असे. त्यामध्ये अतिशय मी मधल्या काळामध्ये हैदराबादला गेलो, हैदराबादचं गॅजेट पाहिलं त्या काळामध्ये, तर त्या गॅजेटमध्ये मला पाहायला मिळालं की हा निजामाने जे 1881 आणि 1891 ची जी काही खाणेशुमारी आणि इसमवारी केली त्यामध्ये शेतकऱ्यांकडे असणारे जनावरे, मग त्यामध्ये दुभती जनावरे किती, बिगर दुभती जनावरे किती, लहान किती, मोठे किती, बैल किती, शेळ्या किती, मेंढ्या किती, घोडे किती, त्याचबरोबर शेतात असणारी झाडे किती, कोणत्या प्रकारची, फाळाऊ किती, बिगर फाळाऊ किती, असे विविध प्रकारचे त्या जनावरांपासून मिळणारं शेणखत वार्षिक किती, या सर्वांवर निजाम हा कर गोळा करत होता आणि त्या करातून आपली तिजोरी भरत होता आणि देश विदेशामध्ये तो मौज करत होता. इथली जनतेवर अतिशय अशा अन्याय त्या ठिकाणी केले. बालविवाह, बालविधवा, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, कुपोषण यासारख्या गोष्टींकडे त्याचं अतिशय दुर्लक्ष होतं. इस्लामी संस्कृतीचा, परंपरेचा फार मोठा पगडा त्याच्यावरती असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या जनतेवर त्यांनी या धार्मिक गुलामगिरीच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणूनच या मोगलाईतून बाहेर निघण्यासाठी या ठिकाणी जे काही चळवळ उभी झाली आणि या चळवळीमध्ये विविध क्षेत्रातील क्रांतिकारकांनी, मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, त्याचबरोबर वृत्तपत्रे असतील, रेडिओ असतील, या विविध माध्यमातून जनजागृती करून लोकांना प्रोत्साहित करून या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी भाग पाडले आणि 17 सप्टेंबर 1948 ला आपला हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला. अशा प्रकारचे या दोन्ही वक्त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, म्हणून मी या दोन्ही मार्गदर्शकांचे अतिशय मनापासून असे आभार व्यक्त करतो आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी इतिहास विभाग तसेच अखिल भारतीय इतिहास संकलन योजना यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच आपण स्वानुभवातून आणि आपला आष्टी परिसर जो की या मुक्तीसंग्रामामध्ये खूप अग्रेसर होता, कारण आपल्या परिसरामध्ये जवळपास 4 कॅम्प होते, म्हणजे एक कड्याचा कॅम्प, त्यानंतर या ठिकाणी असलेला शिराळचा कॅम्प, त्यानंतर मिरजगावचा कॅम्प, आणि या सर्व कॅम्पनी जे आहे ते हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपल्या परिसरातील बरेचसे लोक या मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा सहभागी होते. हा आपण आपल्या परिसरातील बाबसुद्धा सांगितली, त्याबद्दल निश्चितच एक स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून आपल्याला अभिमान आहे, त्याचं दर्शन आम्हाला झालं आणि ती गोष्ट आपण नमूदसुद्धा केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर मी डॉक्टर सखाराम वांड्रे सर यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा. डॉक्टर सखाराम वांड्रे सर. धन्यवाद. आज ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार आम्ही आयोजित केलं. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रथमतः मी आमचे आष्टी तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय किशोर नाना हंबर्डे, तसेच आमचे सचिव श्री अतुल शेटजी मेहर, तसेच सर्व संचालक मंडळ आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात, मदत करत असतात. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हे सुद्धा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असतात. या सर्वांची मी प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या वेबिनार साठी आपल्याला लाभलेले जे रिसोर्स पर्सन आहेत, डॉक्टर बाबासाहेब सेन, इतिहास विभाग प्रमुख, परळी वैद्यनाथ कॉलेज परळी, त्यांनी
अतिशय सविस्तर असा हैदराबाद मुक्ती लढ्याचा इतिहास, त्यामधील मराठवाड्याची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा केली, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आज आम्हाला उद्घाटक म्हणून डॉक्टर मुकुंद देवर्षी सर हे अध्यक्ष आहेत इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र देवगिरी प्रांत आणि कोलेश्वर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत. त्यांनी आज उद्घाटक म्हणून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम जे अध्यक्षीय केला आज आमच्या प्राचार्याच्या वतीने आमचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर यांनी जे अध्यक्षीय समारोप केला, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी जे आमचे महाविद्यालयाचे IQC कोऑर्डिनेटर प्राध्यापक नानवटे सर यांचं सुद्धा मोलाचे योगदान आम्हाला लाभलं, त्यांचेही मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आमचे इतिहास विभागाचे माझे सहकारी डॉक्टर रवी साधभाई सर आणि आमचे पदव्युत्तर विभागाचे प्राध्यापक पंकज जयस्वाल आणि डॉक्टर प्राध्यापक स्वाती टाळके मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक आणि सर्व सहकारी वृंद सहभागी झालेले सर्व पार्टिसिपेटेड यांचेही मी आपण सर्वांनी उपस्थित राहून ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपलेही महाविद्यालयाच्या वतीने आणि इतिहास विभागाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना हा कार्यक्रम संपल्यानंतर फीडबॅक फॉर्मची लिंक तुम्हाला टाकली जाईल, ते लिंक भरून सहकार्य करावे कृपया, ही नम्र विनंती. आणि लगेच तुम्हाला फीडबॅक फॉर्म भरल्याबरोबर लगेच तुम्हाला प्रमाणपत्र मिळून जाईल. धन्यवाद.